छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा, आदित्यजी ठाकरे साहेबांचा, शिवसेना शिवसेना. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय आदित्यजी, कॅमेरामॅनना विनंती आहे आपण जरा खाली बसावं म्हणजे मागच्या लोकांना बघता येईल. थोडं शांत राहून. आदरणीय संजय राऊत साहेब, अनिल देसाई साहेब, विनायक राऊत साहेब, सर्व सन्मान्य मंडळी, साहेब मी जास्त बोलणार नाही साहेब, फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, धाराशिव जिल्हा हा, या जिल्ह्यातले शिवसैनिक, या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनता ही ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीची एकनिष्ठ असलेली जनता आहे. त्यामुळं कुणी आलं कुणी गेलं तरी शिवसैनिक खंबीर आहे, जागेवर आहे. साहेब पाऊस होता, या धाराशिव मध्ये दुसरा हॉल मिळाला नाही आपल्याला, परंतु विनंती आहे की आपण किंवा आदित्य साहेब आम्ही शेतकऱ्यांसाठी 1-2 महिन्यात आंदोलन घेणार आहेत, त्या ठिकाणी धाराशिवला आपण यावं ही सर्व धाराशिवच्या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आणि साहेब एवढंच सांगतो की निष्ठा ही बोलून दाखवायची नसते साहेब, कृतीतून दाखवायची असते. त्यामुळं साहेब मी 22ला पण दाखवलेलं आहे, आताही दाखवतोय, या सगळ्यांसमक्ष तुम्हाला समक्ष सांगितलेलं साहेब, पण या तमाम धाराशिवकरांच्या समक्ष सांगतो साहेब, काही झालं तर उद्धव साहेबांची साथ सोडणार नाही. आणि साहेब हा शब्द त्यांना आणि तुम्हाला एक शब्द देतो, काही झालं की काही वेळ आली तर या शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळे साहेब मी जास्त आपला वेळ घेत नाही, आपलं राऊत साहेबांचं मनोगत ऐकण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. फक्त मला एवढीच जाण आहे साहेब, माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला फक्त शिवसेना या 4 अक्षरामुळं जिल्हा परिषद सदस्य 2 वेळा आमदारकी मिळाली, हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, शिवसैनिकाचे ना आपले. त्यामुळे मी कायम आपल्या सोबत आपल्या आशीर्वादाने इथून पुढच्या काळात काम करत राहील. आणि धाराशिव जिल्ह्यातली शिवसेना ही ज्या कार्यकर्त्याची संघर्ष करायची तयारी आहे, व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवायची तयारी आहे, अशा कार्यकर्त्याला घेऊन सर्वसामान्याचा आवाज बनून इथून पुढच्या काळात ही शिवसेना काम करेल. एवढा शब्दातून माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आचार, विचार, कृती, वृत्ती, मैत्री, पक्ष, संघटना या सगळ्यांशी प्रामाणिक राहून साम दाम दंड भेद सगळ्याला लाथाडून आदरणीय संजयजी राऊत साहेब. सर्व कडवट निष्ठावंत शिवसैनिकांना जय महाराष्ट्र. आदरणीय उद्धव साहेब, सन्माननीय आदित्य ठाकरे आणि या निष्ठावंतांच्या मेळाव्यासाठी जमलेले हजारो शिवसैनिक, आता येताना जे मी चित्र पाहिलं, आम्ही येताना रस्त्यात उद्धव साहेबांनी आम्ही सांगितलं धाराशिवमध्ये ऑपरेशन तुडवा सुरू झालेलं आहे. आणि हे ऑपरेशन तुडवा हे धाराशिवमध्ये सक्सेस होणार आहे. कैलास पाटील यांनी सांगितलेलं आहे की शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. कैलास पाटील यांनी सांगितलेलं आहे
शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे साहेबांची साथ सोडणार नाही. त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत. असा निष्ठावंत आमदार शिवसेनेला आणि उद्धव साहेबांना मिळालेला. हा जो गद्दार याला मी भामटा आणि सोंगाड्या म्हणतो. याने एवढी भामटेगिरी केली. प्रत्येक भाषणामध्ये काय म्हणायचा, त्याची भाषणं ऐका तुम्ही. तो म्हणतो मी 2006 साली ग्रामपंचायतीचा सुद्धा सदस्य सुद्धा नव्हतो. त्यावेळी अत्यंत कठीण परिस्थितीत मला उद्धव साहेबांनी माझा हात पकडला, मला साथ दिली. मला 1 वेळा आमदार केलं, 2 वेळा खासदार केलं. अशा परिस्थितीत मी पद आणि पैशासाठी उद्धव साहेबांना कधीच सोडणार नाही. मग आता काय केलंस गद्दारा? अरे भामट्या, आता काय केलेलं आहे? हा तुमचा खासदार 100 कोटीला विकला गेला. 100 कोटीला विकला गेला. 100 कोटीला. उमरग्याच्या 100 शिवसैनिकांनी सांगितलं, उद्धव साहेब, उमरग्याच्या 100 शिवसैनिकांनी एक पत्रक काढलंय आणि त्यांनी सांगितलंय मी आमच्या 100 जणांच्या किंड्या विकतो आणि तुला पैसे देतो, पण तू शिवसेना सोडू नकोस. ही निष्ठा आहे. किंड्या विकून त्याला पैसे द्यायला तयार झालेले आहेत. तरी हा माणूस गेला. सर्व काही मिळालं, आमदार केलं, खासदार केलं, ठाकरे कुटुंबाचं प्रेम मिळालं, शिवसैनिकांचं प्रेम मिळालं. आणि तू जो खासदार झालास तो काय तुझ्या स्वतःच्या ताकदीवर आणि हिमतीवर झाला नाहीस. या हजारो शिवसैनिकांनी तुझ्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, त्याग केला. आणि त्याग सुद्धा साधा नाही. अनेक शिवसैनिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान याला खासदार करण्यासाठी दिलेलं आहे. 7 मे 2024ला समाधान पाटील, 7 मे 2024ला भूम तालुक्यातल्या पाटसांगवी गावातला शिवसैनिक समाधान पाटीलची हत्या झाली. मतदान केंद्राच्या बाहेर. ती हत्या कोणी केली? ती हत्या शिंदेच्या लोकांनी केली. शिंदे गटाच्या गंडाने केली ती हत्या. आणि आज हा खासदार त्या मारेकरांच्या गोटामध्ये जाऊन बसलेला आहे. लाज वाटली पाहिजे. ज्याने तुझ्यासाठी प्राणांचं, त्याला विचारलंस, त्याच्या आत्म्याला विचारलंस की तू माझ्यासाठी प्राणाचं बलिदान केलंय, तुझी हत्या झाली, मी पक्ष सोडू का? त्याच्या आत्म्याला विचारलंस? नाही. मारेकरांच्या गोटात सामील झाला. असा हा भामटा, असा हा सोंगाड्या, याला आता धाराशिवच्या रस्त्यावर फिरू देऊ नका. शिवसैनिकांनो, हा भामटा पक्ष सोडून का गेला याची अनेक कारणं दिली जातात. तो म्हणतो की मी विकासासाठी गेलो. कोणाचा विकास? कोणाचा विकास? काय विकास केला? 2 वेळा खासदार, 1 वेळा आमदार आहे. काय केलं? या धाराशिवची का दुबई केली का सिंगापूर केलं, कॅनडा केलं? काय केलं? काही केलेलं नाही आहे. तो का गेला? आता ऐका, तो का गेला? तो गेला कारण त्याने त्याच्या बँकामध्ये, त्याच्या पतसंस्थांमध्ये जरा कॅमेरावाल्याने खाली बसा. शिवसैनिकांच्या भावना समजून घ्या. जरा शांत राहा.
जरा जरा कॅमेरावाल्याने खाली बसा. शिवसैनिकांच्या भावना समजून घ्या. हा भामटा का गेला? प्रचंड भ्रष्टाचार केला त्याने, त्याच्या कुटुंबानं. आणि आता तर मला असंही वाटतंय त्याच्या वडिलांचा जो खून झाला त्या खुनामागे सुद्धा काहीतरी वेगळं रहस्य आहे ना. हा गेला कारण पवनराजे मल्टीस्टेट हे जे काय त्याची कंपनी आहे, त्या कंपनीनं 500 कोटीचे प्लॉट अख्ख्या धाराशिवमध्ये खरेदी केले. त्याच्या ईडीची चौकशी लागली, ईडीचे लोक त्याच्याकडे चौकशीला आले आणि हा घाबरून शिंदे गटामध्ये गेलेला आहे. या आपल्या वडिलांच्या नावानं स्थापन केलेल्या मल्टीस्टेटमध्ये गरिबांच्या नावानं बनावट खाते उघडून कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार केला. या तेरणातलं त्यांनी भंगार विकून पैसा खाल्ला. अशा अनेक त्यांनी गुन्हे केले आणि म्हणून या सगळ्याची चौकशी लागली आणि ती चौकशी लागल्यामुळे हा डरपोक आणि हा सोंगाड्या पक्ष सोडून गेला. मला असं वाटतं की आम्ही 15 वर्ष 20 वर्ष एका सापाला दूध पाजलं.